शेवगाव बसस्थानकात सध्या अस्वच्छतेचं साम्राज्य पसरले असून प्रवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. स्थानक परिसरात सर्वत्र कचरा, गुटखा व माव्याच्या पिचकाऱ्यांमुळे परिसर विद्रूप झाला असून स्वच्छतेकडे संबंधित प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याची भावना प्रवाशी व नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची कोणतीही नियमित सुविधा उपलब्ध नाही. पाणी पिण्यासाठी बसवण्यात आलेले नळ बंद अवस्थेत आहेत. विशेष म्हणजे जलकुंभावर जल है तो कल है असा संदेश झळकत असला तरी प्रत्यक्षात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. या संदर्भात डेपो व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता स्वच्छतेचं काम खासगी संस्थेकडे सोपवण्यात आल्याचे तसेच रोटरी क्लबच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात या सुविधा उपलब्ध नसल्याचा दावा प्रवाशांनी केला आहे. याशिवाय बस स्थानकातील कर्मचाऱ्यांनाही पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधा नसल्याचं समोर आले आहे. त्यामुळे बस स्थानकाची तातडीनं स्वच्छता करण्यात यावी, पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, तसेच कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा निर्माण कराव्यात अशी मागणी प्रवाशी, नागरिक आणि कर्मचाऱ्यांकडून होत आहे. स्थानक हे शहराचं प्रवेशद्वार मानले जाते. त्यामुळे शेवगाव बस स्थानकाची स्वच्छता, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीनं ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.